नमस्कार. प्राईम पॉइंट मध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. माझ्या आता अवताराकडे बघू नका, कारण उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनाच्या फील्डवरनं मी डायरेक्ट ऑफिसला आलेलो आहे. खरं तर मी तिकडनंच हा व्हिडिओ करणार होतो, पण पाऊस आहे, त्यातून गर्दी प्रचंड, आणि आम्ही तिथं व्हिडिओ करायला लागल्यानंतर पोलिसांनी सुद्धा सगळ्या मीडियावाल्यांना तिथनं हटवलं. म्हणून शेवटी धावपळत ऑफिसला आलो. थोडासा भिजलेलो आहे, त्यामुळे अवतारात आहे, ते सगळं सोडून द्या. पण आज उद्धव ठाकरेंनी रामरक्षा आंदोलन केलेलं आहे दादरमध्ये, आणि अत्यंत अचूक टायमिंग हे उद्धव ठाकरेंनी साधलेलं आहे. कसं आता तुम्हाला सांगतो. राम मंदिराच्या दानपेटीमध्ये चोरी झाली. जवळपास काही कोटी रुपये चोरीला गेलेले आहेत. रामाची आभूषणं चोरीला गेलेली आहेत. सीतामातेच्या गळ्यातली मंगळसूत्र चोरीला गेलेली आहेत. बरं, हे आपण म्हणत नाही आहोत, हे दस्तूर खुद्द नेतेच म्हणतायत, नेतेच सांगतायत, आणि ते सुद्धा SITच्या हवाल्याने सांगतायत. पण आता इतके दिवस झाले, यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी काही बोलत नाही आहेत. ना संघाकडनं कोणती प्रतिक्रिया काल संध्याकाळपर्यंत आलेली होती. सगळे चिडीचूप आहेत. ना राज्यातले कोणी नेतृत्व बोलतायत. त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर आज जे उद्धव ठाकरेंनी मुंबईमध्ये दादरमधल्या मारुती मंदिराच्या समोर किंवा मारुती मंदिराच्या साक्षीनं आज जे रामरक्षा आंदोलन केलंय, हे आंदोलन नक्कीच भाजपला धडकी भरवणारं आहे, हे तितकंच सत्य आहे. कारण हे आंदोलन करून उद्धव ठाकरे थांबणार नाहीयेत. राज्यभर या पद्धतीचं रामरक्षा आंदोलन होणार आहे, त्याची व्याप्ती वाढत जाणार आहे. आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये जी लोक गुंतली आहेत, एक लक्षात घ्या, वरवरची लोक नाहीत, वरवरची नावं नाहीत. आतापर्यंत 8 लोकांना या सगळ्या प्रकरणामध्ये अटक जरी केलेली असली, त्यांची चौकशी जरी चालू असली, तरी या प्रकरणामध्ये जे मुख्य आहेत, जे सूत्रधार आहेत, जे पडद्यामागे राहिलेले आहेत, त्यांच्या बाबतीमध्ये त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, त्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे, ही मागणी आता उद्धव ठाकरेंची शिवसेना करतीये. आता चंपक राय आहेत, जे या सगळ्या ट्रस्टीचे अध्यक्ष आहेत, त्याच्यानंतर अनिल मिश्रा आहेत, हे सगळे ट्रस्टीवरची महत्वाची लोक आहेत. अजून काही यातली 4 मंडळींची नावं आहेत. या मंडळींवर कारवाई कधी होणार? आज तुम्हाला सांगतो, एकीकडे इथे उद्धव ठाकरेंचं रामरक्षा आंदोलन सुरू आहे, आणि तिकडे अयोध्येमध्ये ज्या लोकांना अटक करण्यात आलेली आहे, त्यांना जेलमध्ये जाऊन SITचे सगळे अधिकारी, पोलीस हे त्यांची चौकशी करतायत. म्हणून मी म्हटलं की उद्धव ठाकरेंनी आज जे आंदोलनाचं टायमिंग साधलेलं आहे, ते अत्यंत महत्वाचं टायमिंग आहे. आज उद्धव ठाकरेंनी रामरक्षा आंदोलन केलं. उद्धव ठाकरे आता नेमकी कोणती भूमिका घेतायत, काय बोलतायत, याकडे लक्ष होतं. पण मी तुम्हाला आता पहिल्यांदाच सांगतो, भगव्या कुर्त्यामध्ये उद्धव ठाकरे स्टेजवर आले. कपाळाला कुंकू, म्हणजे आपण जे म्हणतोय टिळा लावलेला आहे, भगवा टिळा लावलेला आहे, आणि या अवतारामध्ये, या वेशामध्ये उद्धव ठाकरे हे स्टेजवर आले. आणि त्यांचं पहिलंच वाक्य होतं, माझ्या तमाम हिंदू भगिनींनो, भावंडांनो, अशा पद्धतीने जी काही एक त्यांची गर्जना असते, तमाम हिंदूंनो, हे आज खूप महिन्यांनंतर, खूप वर्षानंतर, म्हणजे महाविकास आघाडीमध्ये जे काही एकत्र सगळे होते, त्याच्यानंतर आज पहिल्यांदी उद्धव ठाकरे तमाम हिंदू बंधू भगिनींनो आणि भावांनो, अशा पद्धतीने त्यांनी आवाहन केलेलं आहे. एक लक्षात घ्या, यातून पहिली गोष्ट ही आपल्या समोर येते, ती म्हणजे हिंदुत्वाचा झेंडा, हिंदुत्वाचा नारा, हिंदुत्वाचा मुद्दा हा उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा उचललेला आहे. आणि त्याचं टायमिंग काय, त्याचा मुद्दा काय, तर राम मंदिराच्या दानपेटीमध्ये जी चोरी झालेली आहे, तो चोरीचा अचूक मुद्दा हा उद्धव ठाकरेंनी उचललेला आहे. आज उद्धव ठाकरेंनी बोलताना एक महत्वाचं वाक्य उच्चारलेलं आहे, आणि ते म्हणजे रामाच्या मंदिरामध्ये चोरी करणारे खरे हिंदू द्रोही आहेत, ते खरे देशद्रोही आहेत. आतापर्यंत तुम्ही उद्धव ठाकरेंना हिंदू विरोधी म्हणत होतात. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाचा मुद्दा सोडलाय, अशी त्यांच्यावर टीका केली गेली. किंवा या देशामध्ये जे सरकारच्या विरोधात बोलतील ते देशद्रोही होत होते. आणि म्हणूनच आज उद्धव ठाकरेंनी असं म्हणलंय
की रामाच्या मंदिरामध्ये जे चोरी करतायत ते हिंदूद्रोही आहेत, रामाच्या मंदिरामध्ये चोरी करतायत ते देशद्रोही आहेत. आणि याच्यामध्ये प्रचंड या वाक्यानंतर तिथे उपस्थित जे काही मत, त्याच्यामध्ये शिवसैनिक असतील, त्याच्यामध्ये हिंदू भक्त जे आलेले होते, राम भक्त जे आलेले होते, या सगळ्यांनी कडाडून टाळ्या दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर गर्व से कहो हम हिंदू है असं म्हणायला उद्धव ठाकरे विसरले नाहीत. आणि म्हणून मी म्हटलंय की आजची जी काही उद्धव ठाकरेंची जी गर्जना आहे, उद्धव ठाकरे आज जे कडाडलेले आहेत या सभेतनं, त्याच्यातनं 2 ते 3 मुद्दे स्पष्ट केलेत. एक, राम मंदिरामध्ये चोरी करणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही. याच्यामध्ये जी लोक गुंतलेली आहेत त्या सगळ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, तोपर्यंत आम्ही हा मुद्दा लावून धरणार आहोत, हे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलंय. दुसरी गोष्ट उद्धव ठाकरेंनी सांगितलेली आहे की आमच्यावर आतापर्यंत आम्ही हिंदुत्व सोडलं असं तुम्ही म्हणता ना, आम्ही हिंदुत्व सोडलं नाही, पण आम्हाला भाजप मुक्त राम हवाय. हे वाक्य उद्धव ठाकरेंचं अत्यंत महत्वाचं आहे. राम काय हा तुमचा नाही आहे, राम हा तमाम देशवासियांचा आहे, राम हा तमाम हिंदूंचा आहे. पण आम्हाला तो राम हवाय जो भाजप मुक्त राम असेल, हे देखील उद्धव ठाकरेंनी सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे आज आत्तापर्यंत या विषयावर जे गप्पा आहेत त्यांना बोलावं लागणार आहे. आपण कायम बघतो की पंतप्रधान नरेंद्र मोदी, आता एवढा नीटचा घोटाळा झाला, पंतप्रधान नरेंद्र मोदी काही बोललेले नाही आहेत. त्याच्यामध्ये शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी होतीये, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी काही बोलत नाहीत. नरेंद्र मोदी कधी बोलतात, जेव्हा परिस्थिती पूर्ण त्यांच्या आवाक्यामध्ये येते तेव्हा ते मुद्दा बोलतात. पण आज राम मंदिरातली चोरी म्हणजे तमाम जे काही हिंदूंनी किंवा रामभक्तांनी ज्या श्रद्धेचं दान दिलंय, त्या श्रद्धेचा मोठ्या प्रमाणामध्ये अवमान झालेला आहे, त्या श्रद्धेचा अपमान झालेला आहे. तमाम रामभक्तांचा अपमान या मंडळींनी केलेला आहे, जे या मंदिराचे रक्षक म्हणून तिथे बसलेले आहेत. पण या रक्षकांनीच त्या मंदिर लुटल्याचं काम सुरू केलेलं आहे. आणि हे काही आज नाही आहे, 2020 पासून हे मंदिर लुटलं जात आहे. ही मंदिराची उभारणी जेव्हा होत होती, तेव्हा जेव्हा त्याची जमीन अधिग्रहित करण्यात आली, त्या जमीन अधिग्रहणापासूनच याची लूट सुरू झालेली होती. आणि याची जी काही माहिती आहे, ही माहिती सुद्धा या मंदिरामध्ये जे कोणी ऑडिट करतात, त्या ऑडिट करणाऱ्यांनी 2020 मध्येच अशा पद्धतीने मंदिरामध्ये काही गैरव्यवहार सुरू आहे ही बातमी देखील समोर आणली होती, ही माहिती सुद्धा समोर आणली होती. पण त्याकडे या सगळ्या मंडळींनी दुर्लक्ष केलं. आणि आज आपण बघतोय की तिथे एक रामचरित्राची प्रत आहे, सोन्याची प्रत आहे, ती कुठे गेली, कोण विचारणार याचा जाब, जी श्रद्धेने दिली गेलेली आहे. आज सीतामाईच्या गळ्यातलं मंगळसूत्र आपण चोरतो, काहीतरी वाटलं पाहिजे, मनाला वाटलं पाहिजे, पण तेही इथं कोणालाही त्याचीही कोणाला पडलेली नाहीये. चंपतराय राजीनामा देत नव्हते शेवटपर्यंत, इतके दिवस झाले, 15 दिवस झाले तरी चंपतराय बोलत नव्हते. अखेर त्यांना राजीनामा द्यावा लागलेला आहे. पण चंपतराय सारख्या मंडळींवर कारवाई कधी होणार, हाच मुद्दा उद्धव ठाकरेंनी उचललेला आहे की या मंडळींवर कारवाई व्हायला पाहिजे. अशा पद्धतीने मंदिरांमधली चोरी, व ती कुठल्याही मंदिरातली असू देत, रामाच्या मंदिरातली चोरी तर आम्ही खपवून घेणार नाही, पण कुठल्याही मंदिरामधली चोरी हा हिंदू किंवा हा भक्त हा सहन करणार नाही, हे उद्धव ठाकरेंनी आज ठामपणाने सांगितलंय. आणि यापुढच्या काळामध्ये हे आंदोलन जे आहे हे राज्यभर होईल. या राज्यभराच्या आंदोलनानंतर ते राज्याच्या बाहेर आम्ही नेऊ. आणि एवढंच काय, वेळ प्रसंगी अयोध्येमध्ये सुद्धा आम्ही जाऊ. त्या रामाच्या मंदिरामध्ये जे काही सगळी गडबड या मंडळींनी केलेली आहे, त्यासाठी आम्ही जाब विचारण्यासाठी वेळ प्रसंगी अयोध्येमध्ये सुद्धा जाऊ, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलेलं आहे. एकूण उद्धव ठाकरेंनी आज रान पेटवलेलं आहे. आजच्या उद्धव ठाकरेंच्या या रामरक्षा आंदोलनामुळे मी इतकंच सांगतो की भाजप सारख्या मंडळींच्या खाली आता सुरुंग पेटलेला आहे. हा सुरुंग आता पुढे जाऊन कसा फुटेल, याचा स्फोट काय होईल हे बघणं फार महत्वाचं आहे. कारण
आता नुकताच जो सर्वे झालेला आहे ना, त्या सर्वेतनं सी वोटरचा सर्वे, मी मगाच्याही माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलंय, सी वोटरचा जो सर्वे झाला, या सर्वेमध्ये सुद्धा सांगण्यात आलेलं आहे की त्या सर्वेतले 75% लोक असं म्हणतायत की या पुढच्या काळामध्ये आम्ही भाजप बरोबर राहणार नाही. जर अशा पद्धतीने मंदिरातल्या दानपेटीमध्ये जर का लूट होणार असेल तर आम्ही भाजप बरोबर का जायचं? त्यामुळे आज म्हणून जे मी म्हटलं की उद्धव ठाकरेंनी अगदी अचूक टायमिंग या रामरक्षा आंदोलनासाठी उचललाय. पुढे जाऊन हे बघा, पक्षाला किती फायदा होतो हा मुद्दा आलाहिदा आहे, पण एक विरोधी पक्ष म्हणून उद्धव ठाकरेंनी आवाज उठवलेला आहे आणि आता तो राज्यभर पसरणार आहे. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या देखील कमेंट या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका.